कमी करा, हार्मोनियम कमी करा. धन्यवाद. रंग देवता आणि रसिक प्रेक्षकांना नम्र अभिवादन करून आज या ठिकाणी महाराजा साई सेवा मंडळ शिवप्रसाद चाळ आयोजित 8वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी साजरा होतोय आणि या कार्यक्रमाचे सर्व महाराजा साई सेवा मंडळ यांनी या कार्यक्रमाचं आयोजन करून तमाम भजनी श्रोत्यांना एक मेजवानी देण्याचं काम केलं. कोकणची संस्कृती भजन पूजन नामस्मरण या ठिकाणी डबलवारी 2020 सामना या ठिकाणी घेऊन त्यासाठी आम्हा 2 गुणांची निवड केली. तरी या मंडळाचे अध्यक्ष खजिनदार सेक्रेटरी सर्व पदाधिकारी आणि शिवप्रसाद चाळ कमिटीचे सर्व कार्यकर्ते यांचे लाख आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे असंख्य या श्रोत्यांमध्ये आमचा सुस्पष्ट आवाज पोहोचवण्यासाठी ज्यांनी खरोखरच मेहनत घेतली ते सावंत रेडिओ यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. कारण तुम्ही हाच म्हणून आज हा कार्यक्रम यशस्वी होणार आहे. आमचे नारिय सगळे तुमच्या हातात. आम्हा 2 गुणांची निवड करून मी स्वतः ज्ञानेश्वर प्रसादी भजन मंडळ बुवा स्वप्नील सुभाष मेस्त्री मुक्काम पोस्ट बोर्डवे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग राहणार किंवा मुंबई आणि मला पक्वाजी म्हणून जे साथ करताय ते आपल्या कोकणचे सुप्रसिद्ध पक्वाज होतात पक्वाज अलंकार ज्यांनी पदवी हासिल केली आणि असंख्य शिष्य या कोकणामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवले. ते आपल्या सर्वांचे लाडके आनंदजी सावंत आणि तबल्यावरती ते भूषण रेडकर त्यांचे विद्यार्थी आणि आज मला प्रतिस्पर्धी म्हणून बुवा जवळजवळ 5 वर्षांनी गावलो सुप्रसिद्ध भजन सम्राट
प्रमोदजी धुरीबुवा यांचे पट्टशिष्य सन्माननीय उमेशजी वंजारे आणि त्यांना पकवान म्हणून साथ करताय ते त्यांच्या गुरुजींचे चिरंजीवी प्रणव धुरी आणि तबल्यावरती त्यांचे बंधुराज विशाल वंजारे आणि त्यांची मंडळी, त्याचप्रमाणे माझी मंडळी यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. आणि ज्यांनी मला फोनद्वारे संपर्क केला ते कैलासवासी काशीराम परब यांचे पट्टशिष्य सुप्रसिद्ध भजनकार उमेशजी परब आणि या विभागामधील संपूर्ण कोकणामध्ये ज्यांच्या गायनाने खरोखरच एक नवीन ओळख त्यांना दिली ते सुप्रसिद्ध भजन सम्राट सन्माननीय सुशीलजी गोंधळकर व या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा ज्ञानेश्वर प्रसादी भजन मंडळाच्या वतीने लाख आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे सागर कदम आमच्या दिव्यावरून उमेशजी भोबळे, सचिन चव्हाण बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे तांबे बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. शेलटकर बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. गोटणकर बुवांचे शिष्य सुरेश काराणे. नकळतपणे कोणाचं नाव रावण गेला तर थोडा समजून घ्यावा, कारण असंख्य भजनी श्रोते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि युट्यूबच्या माध्यमातून आमचा हा कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम जे करतात ते आमचे परममित्र जेठे बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमचे सुद्धा लाख लाख आभार व्यक्त करतो. फक्त पेटलेली बारी धगावलेली बारी कासली बुवांनी सांगलेली आहे युट्यूबला, तेवढं मात्र लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे तोरसोळे गावचे सेक्रेटरी सन्माननीय महेश पवार बुवा खास या बारीसाठी भाईंदर वरून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. जमलेला सर्व भजनी श्रोत्यांच्या चरणाची नतमस्तक होतो. विद्येची देवता सरस्वती मातेला त्रिवार वंदन करून ज्यांनी मला जन्म दिला त्या मातृदेवतेला पुत्रदेवतेला त्रिवार नतमस्तक होतो. साईनाथांच्या चरणाची नतमस्तक होतो. गोत्रांतर प्रतिपालक परस्ती माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा पदरा करून आमने सामने डबलबारीला सुरुवात करतोय. जय हिंद महाराष्ट्र, जय हिंद महाराष्ट्र, जय हिंद महाराष्ट्र. साईराम या ठिकाणी आपल्या भांडूपमध्ये प्रसिद्ध पवित्र राखलं पाहिजे. कारण मुसलमान लोक कधी आपल्या मस्जिद मध्ये डीजे लावत नाही, ख्रिश्चन लोक कधी आपल्या चर्च मध्ये डीजे लावत नाही, पण आपण आपला दिवाळी, दसरा, गणपती, नवरात्री आले की पहिलो डीजे लावणार. पण या मंडळाने खरोखरच हे कोकणची संस्कृती नामस्मरण, भजन, पूजन, कीर्तन या साईनाथांच्या चरणाशी त्यांनी आज अर्पण केलंय. त्यांच्यासाठी एक जोरदार आणि त्यांचं स्वागत करा. कारण अशा मंडळाने जर पुढे येऊन असे कार्यक्रम या ठिकाणी ठेवले तर खरोखरच आमच्यासारख्या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध होतं. आणि जे काय आमच्या गुरुजींनी आम्हाला शिकवलं, बोलच्या गुरूंनी शिकवलं, जे पण आज काय आम्ही जे चांगलं बोलणार आमच्या मुखामधून वधवणारा परमेश्वर आहे. जे काय चांगलं असताना आता आमच्या गुरुजींचा आणि जेवढा काय वाईट असताना आता आमच्या दोघांचा. बरोबर ना? हे वाईट म्हणजे तसं का वाईट नाही, गजराच्या माध्यमातून मनोरंजन 100% होणार. गुलामान जरा पेटवक नाही, वाईट जरा पेटवक होतो असो, पण माझा काम मी करतलोय. कारण व्हायचं पेटवलं नाही तर जमाचा नाही. पण प्रथमतः म्हणजे भक्ती रसातून जे म्हणजे जनसामान्य लोकांना न म्हणजे ईश्वरचरणी नतमस्तक करणे म्हणजे भजन, ज्या मला गुरुमाऊलींनी शिकवलं. आणि त्या भजनाच्या माध्यमातून या भजनाची पंढरी आणि असंख्य भजनी रत्न या भांडूप नगरीमध्ये वास्तव्याला आहेत आणि होऊन गेली. कैलासवासी काशीराम बुवा परब, कैलासवासी दीपक बुवा चव्हाण असे असंख्य भजनी रत्न या भांडूपच्या नगरीने पाहिली. आणि आता पण नवीन नवीन बुवा या भांडूप नगरीमध्ये होत आहेत. सुयश काराणे वगैरे असे अंडबोलवारी करतात, आपल्या गुरूंचा वारसा पुढे नेतात. असंच आम्ही सुद्धा प्रयत्न करतोय. प्रथमतः भजनाला सुरुवात करतो. मनोरंजन 100% होणार.
या ठिकाणी सुयश कारणे यांच्याकडून माझ्यासाठी हे 100 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद. दादा जरा हार्मोनियम कमी मृगनयना रसिक मोहिनी मृगनयना रसिक मोहिनी मृगनयना रसिक मोहिनी कामिनी कामिनी तू होती मंजुळ मधुरापिनी रसिक मोहिनी मृगनयना रसिक मोहिनी मृगनयना रसिक मोहिनी नमो साईनाथा नमो गुरुदत्ता नमो साईनाथा नमो गुरुदत्ता नमो साईनाथा नमो गुरुदत्ता नमो साईनाथा नमो गुरुदत्ता निवारुनी चिंता रक्षी आता निवारुनी चिंता रक्षी आता निवारुनी चिंता रक्षी आता निवारुनी चिंता रक्षी आता तुझ्या पूजनाने सर्व कार्य सिद्धी 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 नाशी तू उपाधी संसाराची सकळ कलांचा तू अधिष्ठाता सकळ कलांचा तू अधिष्ठाता सकळ साईनाथा तुझी होशी सकळ साईनाथा तुझी होशी भक्त तुझा तो विनवितो देवा भक्त तुझा सुबुद्धीचा ठेवा द्यावा मज सुबुद्धीचा ठेवा द्यावा सुबुद्धीचा ठेवा द्यावा सुबुद्धीचा ठेवा द्यावा कुंडलिका बलवे समर्थ सद्गुरु साईनाथ सद्गुरु गगनगिरी परम
100% होणार, त्याच्याबद्दल काय. दोघं जण मालवणचे धाव बुवा मसूर यायचे ना तुम्ही. हो, आंगण्यावाडीची भराडे देवीच्या बाजू बुवांचं धाव. आणि परमपूज्य भालचंद्र बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कणकवली तालुक्यामध्ये माझा जन्म झाला. त्यामुळे काय आम्ही काय मुंबईच्या नाही, गावसूनच शिकारीला. पण विषय असो असता की कोणाक मालवणी भाषा लगेच कळतात, पण आता काय मालवणी भाषा तर डबल बारी होणार, त्याच्याबद्दल वाद नाही. शिडीस ज्याचे लागतील पाय टळती अपाय सर्व त्याचे, माझ्या समाधीची पायरी जो चढेल दुःख हे हरेल सर्व त्याचे. याची डोळा याची देही याची डोळा. शिर्डीच्या साईबाबांच्या चरणाशी आपण जसं जातो, प्रति शिर्डी या ठिकाणी आज अवतरल्याचं भासतं. कारण श्रद्धे भावनेने जेव्हा आपण देवाची भक्ती करतो, भक्ती कोणाची पण करा, आपला कसा झाला, आपलं खायच्या देवावर विश्वास नाही. म्हणजे मी सांगते, म्हणजे कोणाक जर बरा नसला घरात कोणाक बरा नसला, 2-3 दिवस जर ताप उतारलो नाही, तर नारळ घेऊन गेलो गणपतीच्या देवळात. नारळ ठेवल्यान गणपती बाबा जिलाक बरा वाटत नाही काय, तर लवकर बघा. गणपती बाप्पा विचार न करतात तो ह्यांचा विश्वास नाही. नारळ उचलल्याने गेले शंकराकडे. शंभू महादेवा झिलाकडे गेलोय, काय काम करू नाही, तुम्ही जाता काय ता करा. शंभू महादेव उठावर विचार करतात न करतात तो नारळ उचलल्याने हनुमंताकडे गेलो. म्हणजे भक्ती कुणाच्याही करा, पण त्या भक्तीमध्ये श्रद्धा असली पाहिजे. आणि एवढ्या श्रद्धे भावनेने आज हा तुम्ही कार्यक्रम करतो. साक्षात शिर्डीवरून साईबाबा या ठिकाणी, मी तुम्हाला ग्वाही देऊन सांगतो, या ठिकाणी त्यांची प्राणप्रतिष्ठा, या ठिकाणी ते साईबाबा या ठिकाणी 100% उपस्थित राहणार. भक्तांच्या हाकेला त्वरित धावून जाण्यासाठी साईबाबा कायमच कटिबद्ध असतात. कुठल्या धर्माचा विषय नाही, कुठल्या पंथाचा विषय नाही, सर्व धर्म समभाव, सबका मालिक एक. म्हणून आपण त्या साईनाथांना भजतो, साईनाथांना पुजतो. गॉड म्हणजे जनरेशन, ऑब्झर्वेशन आणि डिझॉल्युशन, उत्पत्ती आणि नाश ज्याच्या हातामध्ये तो परमेश्वर आहे. हरिनामाची टाळी आज तुम्ही बसाना खाली वाजवतात, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी खाली बसलेत, बरेचसे आमच्यापेक्षा श्रेष्ठ मंडळी तुम्ही बसलात. पूर्वजन्मीची पुण्य होती म्हणून आमका ही दोघांका हरिनामाची खुर्ची गावली. आमचं वय तसं तुमच्यापेक्षा कमी झालं, तुमच्या मुलासारखं आहे, तुमच्या भावासारखं आहे, कोण मित्रासारखं नाही, तर म्हणते हो तरुण समजतात की का स्वतः. पण हरिनामाची खुर्ची आमका गावली ही पूर्वजन्मीची पुण्याई होती म्हणून. आम्ही जे पण काय तुमका आज सांगणार वेळा वाकुडा तो तुम्ही श्रवण करता. नवविधी भक्तीमधील सर्वात श्रेष्ठ भक्ती म्हणजे श्रवण करणे. आज तुम्ही जे श्रवण करणार, अभिमन्यू आपल्या आईच्या गर्भामध्ये शिकला, चक्रव्यूहामध्ये कसा घुसायचा आता बाहेर पडायचा शिकलो ना, म्हणून चक्रव्यूहामध्ये अडकून त्याचा अंत झाला. त्याप्रमाणे विषय कसा हा, डबलबारी म्हटल्यानंतर भांडा थोडा घास ना, तसं तुमका माझ्या येणार नाही. आणि बुवांची माझी जवळजवळ 5 वर्षांनी आज बारी होता. आचरे रामेश्वर मंदिरामध्ये बारी केली होती, त्याच्यानंतर बुवानी थोडा गॅप घेतला. पण बुवांबरोबर बारी करू मजा लय भारी येतं, कारण आमचा खायचा कॉम्प्रोमाइज नसता. कधी आम्ही एकमेकात फोन करीत नाही, किंवा तू आमचं हे बारीच्या स्टेजवर बसोपर्यंत आम्ही एकमेकांना कधी फोन केलो नाही. आणि त्यामुळे जेवढे पण आम्ही कार्यक्रम केले आतापर्यंत ते सगळे चांगले झाले. प्रतिस्पर्धीत असो, जरा जोमाचो असलो, म्हणजे मी काय माका मोठं समजत नाही, पण कसा बरा वाटतं जरा बारी करू. बुवांचा खरोखरच आवाज सुंदर आहे, भजन पण तेवढ्या ताकदीने करतात. आणि बुवांचं मुलगो भाजो का म्हणजे काय प्रश्नच नाही. आणि त्यांना पण पुढच्या तुमच्या कार्यक्रमांना शुभेच्छा देतोय. तितक्या पुढते हा गजरात काय करीन सांगू शकत नाही. असू दे बुवा. काय झाला, बुवाने जॅकेट घालूक नाही आज, म्हणजे कसं की जसं घालीत नाले बुवा जॅकेट घालत. त्या दिवशी काय झालं, गावात बारी होती ना, घातल्याने जॅकेट घातले ना, आणि तसे कसे जागरण करून 2 व्हीलर स्वतः चालत होते. आणि गाडी उचलून गेले आणि त्या धोंड्यात गाडी अडकली आणि गटरात बुवा पडले. गटरात पडल्याबरोबर पासून आपले ते 30, 90, 60 ते दोघजण जाय होते.
ते म्हणाक लागले बुवा आपले ते पडले बेशुद्ध झाले बुवा ना. बेशुद्ध बुवा झाल्याबरोबर 2-3 जण होते ते म्हणतात अरे कोणतरी दिसतं बॅटरी मारून बघा. बघल्यानंतर आमचे वंजारे बुवांका बघल्यानं म्हणाले अरे ह्या काय असं काय दिसत आहे. तर एक गेलो आणि म्हणाक लागलो चला चला सरळ करूया बुवांका सरळ करूया. मान धरल्यान की नाही मान वाकडे तिकडे होते धरल्यान गारकन फिरवल्या. बुवा उठले एकदम जोरात एकदम कळील्याबरोबर उठले. पण त्या काय केल्याने धानलीमध्ये जॅकेट घातलेल्याने उलटा. मग त्यांका दोघांका काय वाटत ह्याची मान तिरापली आहे की काय. मग अशी गेल्याने ती परत दुसरं म्हणता नाही सरळ जाऊक नाही अजून मान पिळवटून असा केल्याने ह्यांचा की नाही. त्यामुळे ते कसा बुवा पण जॅकेट घालत नाही आणि ती गोष्ट ऐकल्यापासून मी पण घालत नाही. असो भजनाला सुरुवात करूया. पम ग सानी पम पम सानी पम पम जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि. पम पम सानी पम पम जय जय राम कृष्ण हरि. पम पम सानी पम पम जय जय राम कृष्ण हरि. राम राम कृष्ण हरी.
कृष्ण हरी जय जय राम जय जय